शिळी राहिलेली पुरणपोळी गरम गरम तूप लावून भाजून चहासोबत कधी खाल्ली सा? खाल्ली नसेल तर कधी एकदा माझ्या पद्धतीनं खाऊन बघा. पहिला मी इथं सकाळ सकाळी काय काय केलेलं दाखवते. रात्री अख्खा मसूर भिजत घातली होती कारण माझ्याकडे भाजीला काही नव्हतं आणि मसूरमध्ये काहीच घातलं नव्हतं कारण टोमॅटो पण शिल्लक नव्हता, फक्त कांदा घातलेला. म्हणून म्हटलं मसूरला थोडीशी चव येण्यासाठी पनीर थोडंसं शिल्लक होतं तेच कुस्करून घातलं आणि अख्खा मसूरची भाजी बनवून घेतली. एका बाजूला दूध गरम करत ठेवलं होतं आणि मसूरमध्ये मला कोथिंबीर घालायची होती म्हणून कणी गडबडीनं तशीच निवडली आणि हातानंच कुस्करून कणी घातली कारण कवळी असल्यामुळे ती हातानं लगेच अशी कट झाली, जास्त अशी बारीक करत बसली नाही, ओबडधोबडच घातली. त्यानंतर इथं रात्री कणी काल मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार होता त्यामुळे मी पुरणपोळ्या केल्या होत्या. येळवणीची आमटी शिल्लक असते तर ती कणी छोट्या भांड्यात काढून गरम करत ठेवली आणि एका बाजूला भाताचा कुकर लावून घेतला. तर इथं कुकर झालेला, मसूर झालेला आणि हे बघा येळवणीची आमटी, आमच्याकडे येळवणीची आमटी म्हणतात, ती पण गरम करून झालेली. ओट्यावर थोडंसं तांदूळ आणि कोथिंबीरचे सड वगैरे पडले होते ते स्वच्छ केले आणि शेवटी आता कणी नीलच्या बाबांना चहा द्यायची वेळ झालेली आहे म्हणून एका बाजूला चहा ठेवला आणि एका बाजूला हे बघा रात्रीची पुरणपोळ्या कशा जास्तच बनल्या जातात आणि त्या शिल्लक राहतातच. मग अशा वेळी काय करायचं, चहासोबतच खायला द्यायचं. तुम्ही खाल्ली नसेल कणी तर एकदा खाऊन बघा. तवा गरम करत ठेवायचा, पुरणपोळीला कणी मस्तपैकी दोन्ही बाजूनं कणी तूप लावून घ्यायचं. तूप भरपूर असं लावायचं म्हणजे जेणेकरून जरी त्या शिळ्या झालेल्या पुरणपोळ्या अशा थोड्याशा वातड असल्या किंवा थोड्याशा अशा राठ झाल्या असल्या तरी कणी तुपानं त्या मऊ पडतात आणि अशा गरम गरमच पुरणपोळ्या कणी चहासोबत द्यायचा. मस्त लागतात, इतकी भन्नाट चव येते कणी शिळ्या जरी असल्या तरी. नक्की खाऊन बघा मंडळी. चला तर ह्यासोबतच आजचा मिनी व्लॉग इथंच बंद करते. धन्यवाद.